तर आज रक्षाबंधनच्या दिवशी मामाच्या पुरीनं डायरेक्ट हातात राखीच बांधून टाकली. पण हे कांड झालं तरी कसं, चला तुम्हाला ते व्हिडिओत मी पुढे सांगतो. तेपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून टाका. आणि पब्लिक, तुम्ही आपले 70,000 फॉलोअर्स एवढ्या लवकर कंप्लीट करून टाकले, यासाठी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पोट्टी हो, आजचा विषय असा होता. आजची होती रक्षाबंधन. आणि रक्षाबंधनच्या निमित्त आपल्या सर्व इंस्टावरच्या घरातल्या सगळ्या बहिणींना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज सकाळी मस्त उठलो, तयार गियार झालो आणि त्यानंतर आज तुमच्या भावानं घरातल्या घरातच ड्रोन उडवलं. ते ड्रोन पण आपल्या मामाच्या पोराची एवढी फाटली की तो रडायलाच लागला. मग काय ते ड्रोन चुपचाप खाली उतरवलं आणि मग बसलो डायरेक्ट राखी बांधायले. आता आपल्याला राखी आपली आई बांधून राहिली, की आपली जी मावशी असते की नाही ते असते पुण्याले. मग मावशीच्या पोरीची राखी पण आईच बांधत असते. आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्या मामाच्या पोरीनं आपल्या हात धरला आणि राखी बांधून टाकली. काय बोलता बाबा, चुपचाप राखी बांधून घेतली. मग काय दुसऱ्याही मामाच्या पोरीने राखी बांधून घेतली. असं काम आहे बाबा, आता मामाच्या पोरी राख्या बांधून राहिले. मग काय राखी बांधणं झाल्यानंतर दिले बाबा, दिले 200 रुपये दोघीले. आणि त्यानंतर तिला गिफ्ट म्हणून दिला एक हा ब्रश, मतलब दात घासून घेतो या ना. आणि तो ब्रश देणं झाल्यानंतर मग बसलो आम्ही सगळे जेवण करायला. मस्त पोट भरून जेवण केलं आणि मग डायरेक्ट गेलो आपण अपार्टमेंटच्या वर. अपार्टमेंटच्या वर गेल्यानंतर ड्रोन फ्लाय केला. ड्रोननं जराशी व्हिडिओ वगैरे काढून घेतले. त्यानंतर वापस खाली आलो तर आपल्या मावशीची पोरगी आली होती. अरे आता तुम्ही म्हणसान मावशी तर पुण्याला असते ना रे बा. अरे तर हे दुसरी मावशी आहे ना बाबा. मग मस्त हिच्यापासून राखी बांधून घेतली आणि त्यानंतर मस्त मग मामाच्या पोराला टाटा केला. आपण पण तयार झालो, या सगळेले टाटा केला आणि निघालो डायरेक्ट आपण गावाला जायला. आणि गावात पोहोचल्यानंतर पहिले आदेश डॉनला घेतलं आणि मग एका ठिकाणी गेलो. मस्त थोड्या वेळ तिथं बसलो आणि आपल्या आदेश डॉन साठी तुमच्या भावानं एक गाणं म्हटलं. ऐका बरं कसं आहे. तर सिंगर तर नाही म्हणा आपण, तरी म्हणून पाहिलं गरीबी गरीबी. नागोबा डोला या लागला, पिरिंजी नागी निघाली, नागोबा डोला या लागला. मग इथं थोड्या वेळ फकायला गेल्यानंतर डायरेक्ट गेलो आपण पाणीपुरी खायला. इथं मस्त पाणीपुरी खाल्ली आणि मग डायरेक्ट गेलो घरी. आणि घरी गेल्यानंतर दोन्ही बहिणीपासून मस्त राखी वगैरे बांधून घेतली आणि त्यानंतर डायरेक्ट शांततेत झोपून राहिलो. तर चला पोट्टे, आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला इकडे फॉलो नक्की करजा. जय श्रीराम.